करने के लिए धन्यवाद. ನೀವು ಡಯಲ್ ಮಾಡಿದ ಸಂಖ್ಯೆಯು ಪ್ರಸ್ತುತ ಕಾರ್ಯನಿರತವಾಗಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಂತರ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने हव्या हव्याशा संधी जसे की लॉटरी जिंकणे, इन्स्टंट लोन, घर बसल्या पैसे कमवणे किंवा सोशल मीडियाद्वारे प्रमोट केल्या जाणाऱ्या क्विक मनी स्कीम किंवा फोन कॉल हे सर्व सायबर क्रिमिनलचे रचलेले सापळे असू शकतात. याला बळी पडू नका. अशी घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईनच्या 1930 या क्रमांकावर संपर्क करा. गृह मंत्रालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित. लक्ष द्या. हव्या हव्याशा संधी जसे की लॉटरी जिंकणे, इन्स्टंट लोन, घर बसल्या पैसे कमवणे किंवा सोशल मीडियाद्वारे प्रमोट केल्या जाणाऱ्या क्विक मनी स्कीम किंवा फोन कॉल हे सर्व लोन, घर बसल्या पैसे कमवणे किंवा ठीक आहे, सुरू करू. इन्स्ट्रुमेंट नवीन घेतलंय सर. काय होय? बर बर. आपण आलो होतो काल कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. आता पुढचा जो आजार आहे तो हार्ट डिसीज. हार्ट अटॅक नोन मेडिकली ॲज अ मायोकार्डिनल इन्फ्रॅक्शन. आता मायोकार्डियम म्हणजे कुठला एरिया आला तुमचा? एंडोक्रॅनियन, मायोकार्डियम अँड पेरिकार्डियम सगळ्यात बाहेरचा एरिया. मायोकार्डियम म्हणजे मधला एरिया आणि एंडोक्रॅनियम म्हणजे आतला एरिया. तर ह्या मधल्या एरियामध्ये, हार्टच्या मधल्या एरियामध्ये इन्फ्रॅक्शन होतं.
म्हणजे डॅमेज होतं, त्याला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतो आपण. मोस्ट वेल रेकग्नाइज अँड फिअर कॉम्प्लिकेशन ऑफ द डायबिटीज. हे डायबिटीज कॉम्प्लिकेशन मधला एक पार्ट आहे. म्हणजे जो डायबिटीज 2 किंवा डायबिटीज 2 जो आहे जनरली अशा रोगामध्ये किंवा हायपर इन्सुलिमा म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जास्त जर प्रमाणामध्ये होत गेलं तर डायबिटीज 2 मध्ये हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं की हृदयाचा जो मधला लेअर आहे तो डॅमेज होऊ शकतो आणि त्याला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आणि हे कशामुळं होतं? These are caused by atherosclerosis of the blood vessel supplying the heart. हार्टला सप्लाय करणारी जी करोनरी आर्टरीज आहे त्या करोनरी आर्टरीमध्ये प्लग तयार होतो. आता प्लग तयार होण्याचं मेन कॉज काय आहे? प्लग तयार होण्याचं मेन कॉज ऑक्सिडेटिव्ह स्टेज ऑफ डॅमेज. म्हणजे जेव्हा मेटाबॉलिझम होत असतं, जेव्हा मेटाबॉलिझम तुमचं जेव्हा स्टार्ट होतं त्यावेळेला ऑक्सिडेटिव्ह मटेरियल तयार होतं की जी जार लॅक ऑफ ऑक्सिजन असतं, पॉझिटिव्ह चार्ज मध्ये कंडिशन असतं. असे मॉलिक्युल्स आपल्या ब्लडमध्ये जर आले तर ते जेव्हा रक्तवाहिन्यातून जात असतात त्यावेळेला ते काय करतात? न्यूट्रल करण्याकरता इलेक्ट्रॉन काढून घेतात. कशातला? सेल वॉलमध्ये आतल्या बाजूला जे लेअर असतं त्याच्यातून ते काढून घेतात आणि न्यूट्रल होतात. तर याला म्हणतात ऑक्सिडेशन ऑफ ए व्हेकल. व्हेकलचं ऑक्सिडेशन होतं, याच्यामध्ये अल्सरेशन तयार होतं. अल्सरेशन तयार होतं. मग तुमच्या डाएटमध्ये जर अँटीऑक्सिडंटची मात्रा कमी असेल तर अशा प्रकारच्या घटना तुमच्या शरीरामध्ये होत असतात. आता डायबिटीजचा त्याच्याशी रोल काय आहे? तर डायबिटीजमध्ये काय होतं की जी एक्स्ट्रा शुगर आहे ती रूपांतर केली जाते ट्रायग्लिसराईडमध्ये. आणि जेव्हा रक्तवाहिन्यामध्ये अल्सरेशन तयार होतं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराची एक सिस्टम आहे. त्या ठिकाणी काय केलं जातं? ब्लडचं क्लॉटिंग होतं. व्हिटॅमिन केच्यामुळे तिथं ब्लडचं क्लॉटिंग होतं आणि ती जखम बरी केली जाते. जेव्हा ही जखम बरी केली जाते त्यावेळेला व्हेइकलचं जे साईज आहे, डायमीटर आहे, ते कमी होतं. ब्लड फ्लोला अडथळा तयार होतो आणि ते होत असताना ब्लडमध्ये असलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा ट्रायग्लिसराईड आहे ते जाऊन त्याच्यावर बसतं, साठत जातं. जिथं जिथं गाठी तयार झालेल्या आहेत, दुरुस्त करून रफ सरफेस तयार झालेला आहे व्हेइकलचा, त्या ठिकाणी जाऊन ही कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन व्हायला सुरुवात होतं. आणि जेव्हा ते डिपॉझिट होतं त्यावेळेला ह्याला काय वाटतं आपल्या सिस्टमला, ब्रेनला, की तिथं काहीतरी अनवॉन्टेड मटेरियल आहे की त्याच्या भोवती फायब्रोसिस तयार होतं आणि मग गाठ तयार होते. आणि यालाच म्हणतात अर्थोस्केलॉसिस ऑफ द ब्लड वेसल. डायबिटीजमध्ये जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ग्लुकोजला फॅटमध्ये रूपांतर केलं जातं, ट्रायग्लिसराईडमध्ये रूपांतर केलं जातं. आणि हे ट्रायग्लिसराईड रक्तामध्ये फ्लोटिंग होत राहतात. ट्रायग्लिसराईड काय करतात? रक्तामध्ये फ्लोट होतात आणि ती जाऊन रक्तवाहिन्याला चिपकतात आतल्या बाजूला, ज्या ठिकाणी. कारण तुम्हाला माहिती आहे की फॅट पाण्यावर तरंगतं, सरफेसवर असतं, इंटरनल आतमध्ये नसतं. ते बाहेरच्या बाजूला असतं. त्यामुळे इझिली ज्या ठिकाणी रप्चर झालेली आहे वाहिन्या, त्या ठिकाणी जी गाठ बनलेली आहे त्याच्यावर डिपॉझिशन व्हायला सुरुवात. आणि याला म्हणतात अर्थोस्केलॉसिस. आणि हे जर त्याच्या
हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जर झालेला असेल तर त्या ठिकाणी लॅक ऑफ ऑक्सिजन होतं. सडन ब्लॉकेज ऑफ दीज आर्टरीज ड्राईव्ह द हार्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन मिळत नाही हार्टला, एटीपी तयार होणार नाही, हृदय काम करणार नाही, अँड रिझल्टिंग द डेथ ऑफ द पार्ट ऑफ द हार्ट मसल. तिथं जे हार्ट मसल असतं तो पार्ट कायचा डेथ होतो, मृत्यू होतं. म्हणजे डायबिटीज इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस टाईप ऑफ कॉम्प्लिकेशन. डायबिटीज त्याला जबाबदार आहे हार्ट डिसीजला. The Femiglan study of the 1970 established a strong association between the heart disease and the diabetes. डायबिटीज आणि हार्ट डिसीजचा संबंध फ्लॅमिंगन नावाच्या एका सायंटिस्टने शोधून काढला 1970 साली. 1970 साली फ्लॅमिंगन नावाच्या सायंटिस्टने शोधून काढला. डायबिटीज इन्क्रीजेस द रिस्क ऑफ कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज ऑफ 2-4 fold. And these complications develops at young age compared to non-diabetic. यंगस्टर्समध्ये ही गोष्ट आवडते. आजकाल लहान मुलांना जे आहे हार्ट अटॅक येऊन मृत्यूचं जे प्रमाण आहे त्याचं कारण डायबिटीज आहे. म्हणजे काय झालं, आहारामध्ये शुगर कंटेंट जास्त झाल्यामुळं, कार्बोहायड्रेट डाएटचं प्रमाण वाढवल्यामुळं इन्सुलिनमा झाला, हायपर इन्सुलिनमा झाला, आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे काय शुगर होती त्याला फॅटमध्ये रूपांतर व्हायला लागलं, आणि हे फॅटमध्ये रूपांतर झाल्यामुळे, हे ट्रायग्लिसराईडमध्ये रूपांतर झाल्यामुळं हार्ट डिसीजचं प्रमाण वाढलेलं आहे. हार्ट डिसीजचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे तुमची जी डायटरी सिस्टम मध्ये गडबड झाल्यामुळं आज जास्त प्रमाणामध्ये हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम सुरू झाला, डायबिटीजचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. इन्सुलिन रेजिस्टंट डेव्हलप होऊन या प्रकारची क्रिया व्हायला सुरुवात झाली. 68% ऑफ द डायबिटिक एज 65 और ओल्डर विल डाय ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे 65 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत आणि जे डायबिटिक आहेत ह्याच्यामध्ये 60% लोकांच्या मध्ये हार्ट डिसीजचे चान्सेस आहेत. फर्दर 16% विल डाय ऑफ स्ट्रोक. 16% लोक स्ट्रोकने डाय होतात. And reducing the risk of microvascular disease is their primary importance. म्हणजे डायबिटिक कंट्रोल करणं हा प्रायमरी इम्पॉर्टन्स आहे. जर स्ट्रोक आणि हार्ट डिसीज पासून जर वाचवायचं असेल तर तुम्हाला डायबिटीजचं निर्मूलन करावं लागेल. आणि ॲलोपॅथी मेडिसिनने दिस इज नॉट एट ऑल पॉसिबल. ॲलोपॅथी मेडिसिन काय करतं, इन्सुलिन देत राहतं, आणि जर इन्सुलिन रेजिस्टंट डेव्हलप झालेलं जर असेल तर ते सेलमध्ये ग्लुकोज जात नाही, आणि एक्स्ट्रा ग्लुकोज सेलला ग्लुकोज न मिळाल्यामुळं ग्लायकोजनची प्रोसेस होणार आणि ग्लुकोज पुन्हा वाढवलं जाणार. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतात. म्हणून डायबिटीजमध्ये ही रिस्क आहे, मायक्रोव्हेस्क्युलर डिसीज तयार होते. प्रायमरी इम्पॉर्टन्स आहे. Extent of death, disability result from cardiovascular disease is many times greater than resulting from microvascular disease. Over the past 3 decades, there have been significant improvement in the treatment of heart disease, but the gain of diabetic patients have lagged far behind. म्हणजे हार्ट डिसीजवरचं उत्तम इम्प्रूव्हमेंट झाली 3 डिकेड्समध्ये. पास्ट 3 डिकेड्समध्ये इतकी उत्तम प्रकारची ट्रीटमेंट आहे, तरी पण डायबिटीज पेशंट मधल्याला वाचवू शकत नाही हार्ट डिसीज मधनं. म्हणजे रक्तपातळीच्या गोळ्या दिल्या तुम्हाला, ड्रग तयार केला रक्त पातळ व्हायचा, असं असून सुद्धा डायबिटीज पेशंट मध्ये शक्य नाही आहे. हार्ट डिसीज पासून वाचवू शकत नाही, म्हणजे डायबिटीजला 100% तुम्हाला निर्मूलन करायला पाहिजे. While overall death rate for non-diabetic men has decreased by 36.4%. म्हणजे ज्याला डायबिटीज नव्हता पण ज्याला हार्ट डिसीज होता
त्याचं पर्सेंटेज इम्प्रूव्ह झालेलं आहे बरं होण्याचं. 36.4% इम्प्रूव्हमेंट होण्याचं मदत वाढलंय. परंतु डायबिटिक मध्ये मात्र इट इज ओनली डिक्रीज टू 13.1%. 13.1% फक्त डायबिटीज मध्ये कमी झालं. पण डिसीज मध्ये मृत्यूचं प्रमाण आहेच. तर हे हार्ट डिसीज संबंधी झालं. आता स्ट्रोकच्या संदर्भात बघूया आपण. स्ट्रोकचं पेशंट काय होतात. स्ट्रोक इज कॉज बाय आर्थोस्केलॉसिस ऑफ द लार्ज ब्लड वेसल सप्लाइंग टू द ब्रेन. लार्ज ब्लड वेसल जी आहे, जी ब्रेनला सप्लाय करते, त्याच्यामध्ये ही क्रिया झाली तर काय होतं. सडनली डिस्टर्शन ऑफ नॉर्मल ब्लड फ्लो टार द ब्रेन फॉर द ऑक्सिजन. म्हणजे ब्रेन सेलला ऑक्सिजन मिळत नाही. सडनली ब्लड सप्लाय कमी झाला, सडनली ब्लड सप्लाय कमी झाला तर ब्रेनला ऑक्सिजनची मात्रा मिळत नाही. आणि ऑक्सिजनची मात्रा न मिळाल्यामुळं सेलचा डेथ होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. स्टार्विंग ऑफ द फ्लो, सडन डिस्टर्शन ऑफ नॉर्मल ब्लड फ्लो tar the brain oxygen and the portion of the brain may die. म्हणजे काही पोर्शन ऑफ द ब्रेनचं काय होतं, सेल डाय होतात. सिम्पटम्स व्हेरी डिपेंड अपॉन विच पार्ट ऑफ द ब्रेन इज अफेक्टेड. म्हणजे कुठल्या पार्टमध्ये रक्त स्ट्रोक येऊन त्या ठिकाणी रक्तस्राव झालेला आहे आणि ऑक्सिजन ज्याला त्या पार्टला मिळालेलं नाही, त्याप्रमाणे तुमची सिम्पटम्स येतात. म्हणजे सेरेबेलम मध्ये जर प्रॉब्लेम झाला तर सेरेबेलमची सगळी सिम्पटम येतात. सेरेब्रम मध्ये प्रॉब्लेम झाला तर सेरेब्रमची सिम्पटम्स येतात. पोन्स मध्ये प्रॉब्लेम झाला तर पोन्सची सिम्पटम येतात. मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये प्रॉब्लेम झाला तर मेडुला ऑब्लॉंगेटाचा प्रॉब्लेम होतो. बेसल गँग्लियॉन मध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याची रिझल्ट तुम्हाला. म्हणजे व्हेरियस सिम्पटम्स ऑफ द ब्रेन तुम्हाला मिळत जातात. हे डिपेंड अपॉन कुठल्या पोर्शनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी जे डॅमेज झाले त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे याला जबाबदार कोण आहे, डायबिटीज आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे, डायबिटीज आहे. द डिवेस्टिंग इम्पॅक्ट ऑफ द स्ट्रोक कॅनॉट बी अंडर एस्टिमेटेड. इन द युनायटेड स्टेट इट इज अ थर्ड लीडिंग कॉज ऑफ द डेथ अँड द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू डिसॅबिलिटी. आज भारतामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. यंगस्टर्समध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याला कारण आहे सायलेंट किलर बिकॉज ऑफ द डायबिटीज. दिस इज अ सायलेंट किलर. हळूहळू तुम्हाला मारतो, हळूहळू मारतं. हे सायलेंट किलर सारखं काम करतं. म्हणजे तुम्हाला पताच चलत नाही कधी काय झालेलं आहे. आपण ब्लडची टेस्ट मॉनिटर करत नाही. फास्टिंग फक्त बघतो, फास्टिंग आणि पीपी फक्त बघत राहतो आणि इन्सुलिनची मात्रा वाढवत राहतो. परंतु कधीही सेलमधलं ग्लुकोज बघितलं जात नाही. HbA1c ची टेस्ट केली जात नाही. दर 3 महिन्यानं HbA1 ची टेस्ट करायला पाहिजे. ती जर नाही केली तर तुम्हाला काहीही कळत नाही. शरीरामध्ये आर्थोस्क्लेरोसिस होतं. शुगर नॉर्मल असते, औषध मॅनेज करून शुगर नॉर्मल केलेली असते, पण आतमध्ये जी प्रक्रिया घडत असते त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं आणि अशा पेशंटमध्ये अटॅकचं प्रमाण वाढलेलं असतं. माझी शुगर नॉर्मल आहे, भ्रामक समजूत आहे. इन्सुलिन देऊन 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 काय केलं जातं, शुगर नॉर्मलमध्ये आणली जाते. कशातली, ब्लडमध्ये. पण आतमध्ये जी शुगर आहे, आतमध्ये जे फॅट आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. कधीतरी काहीतरी छातीत दुखायला लागलं तर जाता आणि कोलेस्ट्रॉल चेक करता, त्यावेळेला कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. आणि फास्टिंग शुगरला जबाबदार लिव्हर असतं. फास्टिंग शुगरला जबाबदार लिव्हर असतं. लिव्हर एक्स्ट्रा शुगरला फॅटमध्ये रूपांतर करतं, ट्रायग्लिसराईडमध्ये रूपांतर करतं. आणि हा ट्रायग्लिसराईड नावाचा जो चिकट पदार्थ आहे तो आर्थोस्क्लेरोसिस तयार करायला जबाबदार असतो. म्हणजे एक्स्ट्रा शुगर इज रिस्पॉन्सिबल फॉर द हार्ट डिसीज, नॉट द कोलेस्ट्रॉल. नॉट द कोलेस्ट्रॉल.
म्हणजे जास्त प्रमाणात फॅट खाल्ले म्हणून मला हार्ट अटॅक आला, ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे. एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट, शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आणि शुगर जर घेतली तर काय होऊ शकतं? ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. लक्षात आलं तुमच्या? हे डाएट मधला मेन प्रॉब्लेम आहे. आणि अननोईंगली चालू राहतं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपण जास्त खातो. जास्त प्रमाणात आपण कार्बोहायड्रेट घेतो, पिष्टमय पदार्थ जास्त घेतो, हाय कार्बोहायड्रेट, हाय प्रोटीन अँड लेस फॅट असं डाएट आपलं असतं. त्याच्यामध्ये हा डेंजर आहे. डायबिटीज जर त्याला झालेला असेल, लिव्हर काम करत नसेल, इन्सुलिन मात्र चालू होतं, पॅनक्रिया इन्सुलिन सिक्रेट करत राहतं, पण लिव्हर जर काम करत नसेल तर 100% तुम्हाला काय होणार आहे? स्ट्रोक होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण बघितलं पाहिजे की शुगर कंट्रोल झाली याचा अर्थ तुम्ही कॉम्प्लिकेशनपासून वाचत नाही. ब्रेन कॉम्प्लिकेशन्स होत राहतात डायबिटीजचे. तर शुगर कंट्रोल इज नॉट ओनली द रिस्पॉन्सिबिलिटी. हे बाकीच्या गोष्टी आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून युनायटेड स्टेटमध्ये 1/3 लिडिंग कॉज ऑफ द डेथ बिकॉज ऑफ द स्ट्रोक. आज भारतामध्ये सुद्धा तीच आहे. लहान लहान मुलांच्या मध्ये स्ट्रोक येऊन मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याला कारणीभूत काय आहे? युअर लाईफस्टाईल. लाईफस्टाईल, तुमची लाईफस्टाईल जबाबदार आहे. इट इज द डिसीज ऑफ लाईफस्टाईल. डायबिटीज 2 इज द डिसीज ऑफ लाईफस्टाईल. लाईफस्टाईलचा डिसीज आहे. आणि त्याच्यामध्ये ॲलोपॅथी डॉक्टर एकच काम करतात, ब्लडमधली शुगर कमी करण्यासाठी ड्रग देतात, इन्सुलिन देतात. तर हे सगळं काम होतं, पण त्याचा काही उपयोग होत नाही. इथे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल करणं गरजेचं आहे. S5 आता तुम्हाला सांगितलं अँटीऑक्सिडंट. S5 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात की जे ऑक्सिडेटिव्ह स्टेट ऑफ डॅमेजला कंट्रोल करतात. S5 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. इलेक्ट्रोपॅथीच्या रेमेडीजमध्ये अँटीऑक्सिडंट असतं. इज अ न्यूट्रिशनल पार्टमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आहे. आणि अँटीऑक्सिडंट काय करतं? आर्टरीजचं जे डॅमेज आहे, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे आहे, त्याला पूर्णपणे वाचवतं. म्हणजे आपण घेतलेले जे इलेक्ट्रोपॅथीची जी काही मेडिसिन्स आहेत ती साईड इफेक्ट पासून सुद्धा पेशंटला बाजूला काढते. आपण बघणार आहोत ते काय आहे, त्याचं काय यूज करणार आहे आपण. तर ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि म्हणून मेजर स्ट्रोक हा कंडिशन पण डायबिटीजमध्ये होऊ शकतं. याचं कारण रक्तवाहिन्यामध्ये आर्थोस्क्लेरोसिस होणे, आणि त्याला जबाबदार असतं ट्रायग्लिसराईड. म्हणजे एक्स्ट्रा शुगरचं कन्व्हर्जन ट्रायग्लिसराईड मध्ये होतं, LDL कोलेस्ट्रॉल मध्ये होतं. आणि दिस LDL कोलेस्ट्रॉल इज डेंजर फॉर द हार्ट डिसीज. म्हणजे डायबिटिक मध्ये तुम्ही जी काय औषधं देता आणि शुगरला ब्लड मधनं कन्वर्ट करून आत ढकलत राहता, दॅट क्रिएट द प्रॉब्लेम. नाही, लिव्हर काय करते? एक्स्ट्रा शुगरला काय करते? कन्वर्ट करते फॅटमध्ये. ग्लायकोजिनचा डबा भरल्यानंतर सेकंड डबा जो असतो तो फॅटचा असतो. म्हणजे तुम्ही खाल्लेली तुमच्या शरीरात रक्तामध्ये जी शुगर तयार झालेली एक्स्ट्रा शुगर असते तिला कन्वर्ट केलं जातं कशामध्ये? फॅटमध्ये. आणि हे जे ट्रायग्लिसराईड हे काय करतात? तुमच्या शरीरामध्ये क्लॉट फॉर्मेशनला मदत करतात आणि मग स्ट्रोक होऊ शकतं. लार्ज ब्लड व्हेसलमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करतं आणि स्ट्रोक होतो. लक्षात आलं? हे त्याला मेन लिडिंग कॉज आहे. आणि इन्सुलिन काय करतं? ट्राय टू पुश द ग्लुकोज इन द सेल. सेलच्या आतमध्ये घुसवण्याचा क्रिया करत राहते, घुसवण्याची क्रिया तयार करत जाते. आणि लिव्हर काय करत राहतं? त्याला ग्लायकोजिनचं रूपांतर संपल्यानंतर लिव्हर काय करते? त्याला फॅटमध्ये रूपांतर करते. दिस फॅट्स आर व्हेरी डेंजरस फॉर द साईड इफेक्ट्स. ट्रायग्लिसराईडमध्ये त्याचं रूपांतर होतं, LDL कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होतं.
Diabetes is a strong independent risk factor of the stroke, meaning that on its own, diabetes increases the person's risk of having stroke by much as 150 to 400% त्याची रिस्क वाढते. म्हणजे डायबिटीज असलेल्या पेशंटमध्ये स्ट्रोक होण्याचं प्रमाण जास्त आहे. अप्रॉक्सिमेटली द क्वार्टर ऑफ द न्यू स्ट्रोक ऑकर्स इन द डायबिटिक पेशंट. डायबिटिक पेशंटमध्ये क्वार्टर जेवढे स्ट्रोकचे पेशंट आहेत त्याला डायबिटीज पेशंटमध्ये जास्त आहे. एव्हरी इयर ऑफ द डायबिटीज इन्क्रीजेस द रिस्क ऑफ स्ट्रोक बाय 3%. द प्रोग्नोसिस इज व्हेरी फार वर्क. म्हणजे तुम्ही शुगर कंट्रोल करताय, परंतु तुम्ही स्ट्रोककडे आमंत्रण क्रिएट केलं जातं. इट इज अ लाईफस्टाईल डिसीज. लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. तुमचं डाएट चेंज करणं गरजेचं आहे. फास्टिंग केलं पाहिजे, उपास केला पाहिजे, एक्झरसाइज केला पाहिजे आणि लेस कार्बोहायड्रेटचं सेवन केलं पाहिजे. हे सगळं जर केला तर तुम्ही स्ट्रोक पासून वाचू शकता. स्ट्रोक पासून जर वाचवायचं असेल आणि शुगरला जर कंट्रोल करायचं असेल तर 3 हे मेजर फॅक्टर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन डायबिटीज 2. डायबिटीज 1 मध्ये इन्सुलिनची आवश्यकता आहे. पॅनक्रिया काम करत नाही म्हणून होतं. 100% लिव्हर डिसीजमध्ये ही क्रिया होऊ शकते. एक्स्ट्रा फॅट ग्रोथ व्हायला सुरुवात होते. लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब झालं तर आलेल्या सर्व शुगरला ग्लायकोजिन आणि त्याच्यानंतर फॅटमध्ये रूपांतर लिव्हर करते. इट इज द डिसीज ऑफ द लिव्हर. लिव्हरचा डिसीज आहे, पॅनक्रियाचा डिसीज आहे आणि डिसीज ऑफ द किडनी आहे, ॲड्रिनल. कारण स्टिरॉइड हार्मोनचा सुद्धा इफेक्ट होतो आणि स्टिरॉइड हार्मोन ॲड्रिनोजिन मधून म्हणजे ॲड्रिनल ग्रंथीमधून स्टिरॉइड हार्मोन सिक्रेट होतं. आणि स्टिरॉइडचा उपयोग हा काय केला जातो? एनर्जी, इन्स्टंट एनर्जी प्राप्त करण्यासाठी. यू कॅन यूज अ स्टिरॉइड. हे स्टिरॉइड घातक असतं. बाहेरनं स्टिरॉइड घेणाऱ्या व्यक्तीला त्याला सामोरं जावं लागतं. त्याला स्ट्रोक होण्याची भीती असते. त्याला स्ट्रोक होऊ शकतो. लक्षात आलं? कारण स्टिरॉइड इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ काय जनरेट केलं जातं? शुगर. ब्लडमध्ये शुगर वाढवायचं काम स्टिरॉइड करतं. म्हणजे स्टिरॉइड थेरपीवर असलेल्या पेशंटमध्ये 100% शुगर वाढलेली दिसते तुम्हाला ब्लडमध्ये. आणि मग त्यानंतर इन्सुलिनचा खेळ चालू होतो. पेशंटला इन्सुलिन दिलं जातं. दोज पेशंट हे कधी कधी स्टिरॉइड थेरपीवर असतात. त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन द्यावं लागतं. त्याचं कारण त्यांची ब्लड शुगर हाय झाली. म्हणजे स्टिरॉइड हार्मोन काय करतं तर स्टिरॉइड हार्मोन एनर्जी डेव्हलप करायची असते त्याला. म्हणून काय करतो, मॅक्सिमम तुमच्या शरीरामधलं जे ग्लायकोजिनमध्ये रूपांतर असलेले जो पदार्थ आहे त्याला ग्लुकोजमध्ये रूपांतर करतं. ग्लुकोजमध्ये रूपांतर करतं आणि हे ग्लुकोज मग सेल युटिलाइज करते आणि एनर्जी प्रोडक्शन करते. तर हे काम स्टिरॉइडचं असतं. एनर्जी प्रोडक्शन झालं की उत्साह निर्माण होतो. ही नॅचरल प्रोसेस आहे. जेव्हा मानसिक आजार निर्माण होतात, पर्टिक्युलरली मेंटल स्ट्रेस असतं, त्यावेळेला ग्लुकोजची आवश्यकता प्रचंड असते. कारण डायरेक्ट ग्लुकोज खाणारा पदार्थ जर कोण सेल असेल तर नर्व सेल, ब्रेन मधल्या सेल डायरेक्ट ग्लुकोज घेतात. त्यामुळं ग्लुकोजचं प्रमाण ब्लडमध्ये जर कमी झालं आणि ग्लुकोजचं डिमांड जर वाढली, ग्लुकोजची डिमांड जर वाढली बाय दी ब्रेन सेल, अशा कंडिशन मध्ये काय केलं जातं, शरीरातले जे ग्लायकोजिन आहे किंवा फॅट आहे त्याला ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं आणि तुमच्या ब्लड मध्ये हाय शुगर येते. हाय शुगर डेव्हलप होतं. सो दिस इज द रिझन. आणि हे कशामुळे होतं? स्टिरॉइड हार्मोन. जे ॲड्रिनल कॉर्टेक्स मधून जे स्टिरॉइड हार्मोन जे असतं ते तुमची मेटाबॉलिक प्रोसेस हाय करतं. हे सर्व मेटाबॉलिझम मध्ये येतं आणि त्याच्यामध्ये शुगर डेव्हलप होते आणि हाय शुगर होते. म्हणून जे स्टिरॉइड थेरपीवर जे लोक असतात त्यांची शुगर हाय होते आणि मग ते रिस्क डेव्हलप करते. दुसरं कारण त्याला रिस्क डेव्हलप. आता पेरिफेरल डिसीज
peripheral vascular disease. Mobility, which is leading long-term disability. Long-term disability होते. त्याचं कारण आहे पुअर ब्लड सप्लाय. पुअर ब्लड सप्लाय. आणि पुअर ब्लड सप्लाय कशामुळे होतं? पेरिफेरल डिसीज मुळे होतं. हे पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीज इज कॉज्ड बाय आर्थोस्केलॉसिस ऑफ द लार्ज ब्लड व्हेसल सप्लाइंग टू द लेग. पायाला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वेजी आहेत त्याच्यामध्ये आर्थोस्केलॉसिस होतं. म्हणजे त्या ठिकाणी प्लग तयार होतं आणि म्हणून पायाला रक्त पुरवठा कमी. द डिस्टर्बन्स ऑफ द नॉर्मल ब्लड फ्लो स्टार्स द लेग ऑफ ऑक्सिजन कॅरिंग हिमोग्लोबिन. म्हणजे त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळं ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी एटीपी जनरेट होत नाही, म्हणून पायामध्ये नमनेस यायला सुरुवात होतं. डायबिटीज पेशंटमध्ये पायामध्ये नमनेस येण्याचं कारण प्रॉपर ब्लड सप्लाय पायाला जात नाही, कारण आर्थोस्केलॉसिस झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचं डायमेन्शन कमी झालेलं असतं. त्यामुळे रक्ताचा फ्लो पायाकडे जाणारा कमी होतो आणि कमी झाल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळत नाही, प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी एटीपी जनरेट होत नाही आणि एटीपी न जनरेट झाल्यामुळे मसल विकनेस क्रिएट होतो आणि त्या ठिकाणी नमनेस पेज येतं. हे पेरिफेरल डिसीज असतं. द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ पीव्हीडी ए पेन अँड क्रॅम्प appears with the walking and it is relieved by the rest. म्हणजे जसं जसं चालायला लागतो डायबिटीज पेशंट त्याच्या पायामध्ये गोळे यायला लागतात आणि पेन यायला सुरुवात होते. याचं कारण निव्वळ असतं की त्या ठिकाणी आर्थोस्केलॉसिस झालेलं असतं. रक्तवाहिन्या बारीक झालेल्या असतात. बिकॉज ऑफ द क्लॉट रक्तवाहिन्या बारीक होतात, त्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो आणि चालायला लागल्यानंतर त्या मसलला जास्त ब्लड फ्लो लागतो, तो देऊ शकत नाही. त्यामुळे पायामध्ये पेन आणि नमनेस यायला सुरुवात. आणि रेस्ट केल्यानंतर बरं वाटतं. चालायला लागलं की पायाने दुखायला लागतात आणि रेस्ट केल्यानंतर बरं वाटतं. हे सरळ सरळ कारण आहे रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस डेव्हलप झाल्यामुळं. ॲज द ब्लड वेसल नॅरो अँड द सर्क्युलेशन वर्क्स पेन मे ऑल्सो अपियर ॲट द रेस्ट. आणि कधी कधी असं होतं क्रॉनिक कंडिशनमध्ये की रेस्ट केलं तरी सुद्धा पेन यायला चालू होतं. त्याचं कारण आहे ब्लड वेसल नॅरो झालेली असते आणि सर्क्युलेशन कमी होतं. या कंडिशनमध्ये हा प्रॉब्लेम एक्स्पेशली ॲट द नाईट. रात्रीच्या वेळेला ही घटना घडते. रात्रीच्या वेळेला पाय दुखतायत. रात्रीच्या वेळेला पाय दुखत जर असतील तर ह्या घटना घडत राहतात की रक्तवाहिन्या बारीक झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पीव्हीडी सिग्निफिकंटली रिड्यूसेस affected limb. Treatment of the last resort often become necessary to treat chronic infection and relieve pain. म्हणजे लोकल ट्रीटमेंट करायला पाहिजे, पायावर ट्रीटमेंट केली पाहिजे, लोकली ट्रीटमेंट चालू केलं पाहिजे. डायबिटीज अलॉंग विथ द स्मोकिंग, म्हणजे जो पेशंट आहे तो स्मोकिंग करत असेल, इज द स्ट्रॉंगेस्ट रिस्क फॅक्टर ऑफ द पीव्हीडी. तंबाखू चिविंग करणारा, सिगरेट ओढणारा, स्मोकिंग करणारा आणि त्याला डायबिटीज आहे, याच्यामध्ये पीव्हीडीची रिस्क सगळ्यात मोठी असते. पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीज. पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीजचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. अप्रॉक्सिमेटली 27% of the diabetic patient with a PVD will be progressively worse over a 5 years of period. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रोग्रेशन वाढलेलं असतं, वर्स होतं कंडिशन. म्हणजे डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे आणि स्मोकिंग करायला लागलाय आणि टोबॅको चिविंग चालूच आहे. अशा पेशंटमध्ये पीव्हीडी होण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. आणि 5 वर्षात होतं. 5 वर्षात हॅबिटला लागली आणि डायबिटीज जर असेल तर 100% पीव्हीडीचा रोग होतो त्याला.
पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज होणारच 100%. 4% ऑफ दे विल नीड अँप्युटेशन. म्हणजे त्यातले 4% लोकांचं अँप्युटेशन करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी गँग्रेन होतं आणि मग पाय काढण्याशिवाय कुठला पर्याय राहत नाही, त्यावेळेला अँप्युटेशन केलं जातं. म्हणजे डायबिटीजची शोक कथा अशी आहे की डायबिटीज आहे, पण तो आपली कुठलीही हॅबिट सोडायला तयार नसतो. तो टोबॅको चिविंग करतो, तो स्मोकिंग करतो, कुठलीही लाईफस्टाईल फॉलो करत नाही. अशा सर्व कंडिशन मध्ये पीव्हीडी होतं, पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज होऊ शकतो. आणि 4% असे लोक आहेत की त्या ठिकाणी गँग्रेन होऊन पाय काढायला लागतो, अँप्यूट करावं लागतं ऑर्गन. पेशंट विथ अ गँग्रीन अँड दोज रिक्वायरिंग अँप्युटेशन मे नेव्हर वॉक अगेन. पुन्हा कधीही चालू शकत नाहीत. which can result in a cycle of disability. Loss of functions of the limb lead to less physical activity, which in turn lead to progressive deconditioning of the muscle. मसल सुद्धा डिकंडिशन होतात, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, त्यामुळे मसलमध्ये स्ट्रेंथ नाही. वीकर मसल लीड टू लेस फिजिकल ऍक्टिव्हिटी अँड द सायकल रिपीट्स. आणि सायकल रिपीट व्हायला लागते. सो वन ऑफ द कॉज डायबिटीज मधला एक साईड इफेक्ट आहे पीव्हीडी, पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज. पीव्हीडी होतं. अदर कॉम्प्लिकेशन काय बघा, अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीज इज अ क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीज. प्रोग्रेसिव्ह असतो, हा कमी होत नाही. अल्झायमर मध्ये काय होतं, मेमरी पॉवर लॉस होते, सगळं विसरून जातो माणूस आणि हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं. हा प्रोग्रेसिव्ह असतो, थोडं थोडं विसरायला सुरू होतात आणि मग कायमचंच मेमरी लॉस होते आणि त्याला आपलं घर आठवत नाही, आपली माणसं समजत नाही, त्याला काहीही समजत नसतं. त्याला म्हणतात अल्झायमर. मेमरी लॉस होण्याचा प्रकार चालू होतो, त्याला जबाबदार डायबिटीज. That is cause of memory loss. Personality changes, conjunctive problem. It is the most common form of dementia. In the 16th leading cause of the death of United States, Alzheimer. अल्झायमरने सुद्धा अमेरिकेमधले लोक मरतात. आज भारतामध्ये सुद्धा अल्झायमर व्हायला, भारतामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे. मेमरी लॉस होत जाते, डिसॅबिलिटी क्रिएट होते. आता हे अल्झायमरचं कॉज काय? डिसीज मे रिफ्लेक्ट इनएबिलिटी टू यूज ग्लुकोज नॉर्मली. नॉर्मली ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. Perhaps a type of selective insulin resistance in the brain. Insulin resistance develop होतो. The link between Alzheimer disease and the diabetes have grown so strong that many researchers have suggested Alzheimer disease can be called diabetes T. तिसऱ्या प्रकारचा डायबिटीज म्हटलं जातं. तिसऱ्या प्रकारचा डायबिटीज आहे हा अल्झायमर. ट्रीटमेंट आपल्या इश्यूमध्ये येत नाही, आपण नंतर त्याचा ट्रीटमेंटचा पार्ट जेव्हा ब्रेन डिसीजचा आपण स्टडी करू त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलूया. आत्ता त्याच्या इथे आपण काही त्याला डिस्कस करणार नाहीये. त्यानंतर सेकंड डिस्क आहे कॅन्सर. कॅन्सर होतं. टाइप 2 डायबिटीज increase the risk of most common cancer, including breast, stomach, collateral, kidney and endometrial cancer. म्हणजे कशा कशाचा कॅन्सर होऊ शकतो? ब्रेस्टचा कॅन्सर होऊ शकतो, स्टमकचा कॅन्सर होऊ शकतो, कोलोलॅटरल म्हणजे रेक्टल. कोलोरेक्टल म्हणजे काय झालं, रेक्टम आणि कोलन याचा कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर. किडनी कॅन्सर आणि एंडोमॅटल वॉल जी स्त्रियांच्या गर्भाच्या मध्ये असते त्या ठिकाणी कॅन्सर होण्याची संभावना वाढते. टाइप 2 डायबिटीजचं रिस्क आहे.
This may related to some of the medication used to treat diabetes and it will be further discussed in chapter 10. आपण त्या ड्रगवर स्टडी करणार आहे. कुठला ड्रग काय प्रॉब्लेम करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. द सर्वायवल रेट ऑफ द कॅन्सर पेशंट. Be revealed through the standard blood test. It is called as non-alcoholic stereohepatitis. नाही, ते फॅटी लिव्हरच्या रिलेटेड आहे. एक मिनिट. Cancer patient, survival rate of the cancer patient, non-diabetic मध्ये प्री रेजिस्टिंग डायबिटीज मध्ये जास्त प्रॉब्लेम असतो. सर्वायवल रेट कमी असतो. डायबिटिक पेशंटला कॅन्सर झाल्यानंतर त्याचा सर्वायवल रेट कमी राहतो नॉन डायबिटिक पेक्षा. आता तिसरं कॉज बघा, फॅटी लिव्हर. हे कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतं डायबिटीज मध्ये. फॅटी लिव्हर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर वेगळं, दारू पिण्यामुळे झालेलं वेगळं. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज is defined as a storage and accumulation of excess fat in the form of triglyceride exceed 5% of the total weight of the liver. लिव्हरचं जे टोटल वेट आहे त्याच्या 5% जर फॅट डिपॉझिट लिव्हर मध्ये व्हायला लागलं कुठल्या फॉर्म मध्ये, ट्रायग्लिसराईड फॉर्म मध्ये, तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतो. फॅटी लिव्हर डिसीज होतो. म्हणजे टोटल फॅट जे आहे, टोटल वेट आहे लिव्हरचं, त्याच्यामध्ये 5% जर फॅट आलं तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतो आपण. दिस कंडिशन कॅन बी डिटेक्टेड युजिंग अल्ट्रासाउंड टू एक्झामिन द ॲब्डॉमेन. ॲब्डॉमेनचा अल्ट्रासाउंड केल्यामध्ये हे तुम्हाला दाखवू शकतं फॅटी लिव्हर. वेन एक्सेस फॅट कॉजेस डॅमेज टू लिव्हर टिश्यू. इट रिव्हेल्ड थ्रू स्टँडर्ड ब्लड टेस्ट. स्टँडर्ड ब्लड टेस्टनी तुम्ही चेक करू शकता. इट इज कॉल्ड ॲज नॉन अल्कोहोलिक स्टेटिओहेपेटायटिस. NaCH म्हणतात त्याला, नॉन अल्कोहोलिक स्टेटिओहेपेटायटिस. Current estimate suggests that NAFLD affected 30% and NCH affect 5% of the US population. US population मध्ये हा गुणधर्म आपला. बोथ आर इम्पॉर्टंट कॉज ऑफ लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस ह्याच्यामध्ये होतं. म्हणजे फॅटी लिव्हर झाल्यानंतर जर त्याच्यावर ट्रीटमेंट केली नाही तर एंड रिझल्टमध्ये लिव्हर सिरोसिस होऊन जातं, लिव्हर डॅमेज होते. NFL is virtually non-exist in the recent onset of diabetes 1. But contrast, incidence of diabetes 2 estimated up to 75%. डायबिटीज 1 मध्ये हे डिसीज नसतो. डायबिटीज 2 मध्ये प्रॉडेंटली मिळतं. कोण आहे? डायबिटीज मध्ये आढळतं. डायबिटीज 2 मध्ये 70% फॅटी लिव्हर होतं. 75% मध्ये फॅटी लिव्हर असतं. सेंट्रल रोल ऑफ फॅटी लिव्हर इज मोर फुल्ली एक्सप्लेन इन चॅप्टर नंबर 7. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण त्याचा पूर्ण डिटेल स्टडी करणार आहे. आणि याला कसं अवॉइड करायचं, कसं करायचं, त्याचा आपल्याला ट्रीटमेंट प्रोटोकॉल महत्वाचा आहे. आता इन्फेक्शन. डायबिटीज आर मोर प्रोन टू ऑल टाईप ऑफ इन्फेक्शन. जे डायबिटीज पेशंट असतात त्याला सगळ्या प्रकारची इन्फेक्शन होतात, विच इज कॉज बाय फॉरेन ऑर्गॅनिझम इन्व्हेडिंग अँड मल्टिप्लाइंग इन द बॉडी. जे डायबिटीज पेशंट मध्ये शुगर ऑलरेडी अवेलेबल आहे, ट्रायग्लिसराईड ऑलरेडी अवेलेबल आहे, त्यामुळे फॉरेन पार्टिकल्स जे आहेत, जे इन्फेक्शन आहे त्याची ग्रोथ होते आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची ट्रीटमेंट दिली जाते. इन्सुलिन इज अ ग्रोथ फॅक्टर, म्हणजे त्याला वाढवायला मदत करतो तुमची ट्रीटमेंट आहे. म्हणून डायबिटीज पेशंटमध्ये इम्युनिटी कमी असते, त्यामुळे कुठलेही फॉरेन पार्टिकल डायबिटीज पेशंटवर अटॅक करू शकतात. The diabetics are more prone to all type of infection which is caused by foreign organism invaded and multiply in the body. शरीरामध्ये त्याची वाढ
मल्टिप्लिकेशन होतं. नॉट ओनली दे आर मोर ससेबल टू मेनी टाईप ऑफ बॅक्टेरियल अँड फंगल इन्फेक्शन दॅन द नॉन डायबिटिक. नॉन डायबिटिकपेक्षा डायबिटिकमध्ये फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन याचे चान्सेस मोर असतात, मोर चान्सेस. इट इफेक्ट ऑल्सो टेन टू मोर सिरियस. ते अतिशय सिरियस असतात. फॉर एक्झाम्पल, डायबिटीज आर 4-fold to 5-fold हायर रिस्क ऑफ डेव्हलपिंग सिरियस किडनी इन्फेक्शन. UTI कायम होतं डायबिटीज पेशंटमध्ये. युरिन ट्रॅक इन्फेक्शन, युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण डायबिटीज पेशंटमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू नॉन डायबिटीज. म्हणजे फॉरेन पार्टिकल मस्तपणे तुमच्या शरीरात राहतात आणि क्रिएशन करतात त्याचं सगळं. हायर रिस्क ऑफ डेव्हलपिंग इन्फेक्शन, ऑल टाईप ऑफ फंगल इन्फेक्शन इन्क्लुडिंग थ्रश, विजनल यीस्ट इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन ऑफ द नेल, ॲथलेटिक फूड आर मोर कॉमन इन डायबिटिक पेशंट. हे सगळं डायबिटिक पेशंटमध्ये तुम्हाला दिसून येतं. इन्फेक्शन सगळ्यात जास्त स्त्रियांच्यामध्ये व्हजनल इन्फेक्शन असतं. व्हजनल यीस्ट इन्फेक्शन म्हणतात त्याला. म्हणजे व्हजायना स्त्रियांच्या याला इन्फेक्शन होतं डायबिटीज. म्हणजे ज्याची शुगर आहे ज्याच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये युरिन ट्रॅक इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. तर इन्फेक्शन पटकन पकडतं आणि ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया व्हायरसेस शरीरामध्ये घडतात. कारण शुगर ऑलरेडी अवेलेबल असते. ती शुगर ते लोक खाऊन आपलं जीवन जगण्याचं कार्य करतात. त्यामुळं त्या ठिकाणी ग्रोथ होते आणि इन्सुलिन डिपेंडंट जे असतं, इन्सुलिन देत जेव्हा राहता त्यावेळेला इन्सुलिन इज अ ग्रोथ फॅक्टर. इन्सुलिन एक वन ऑफ द ग्रोथ फॅक्टर आहे आणि ते ग्रोथ फॅक्टर झाल्यामुळे सेलची वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे फॉरेन पार्टिकल शरीरामध्ये वाढायला सुरू होतो बिकॉज ऑफ द इन्सुलिन. आणि तुमची ग्लुकोज खाण्याचं प्रमाण थांबत नाही. तुम्ही मोठ्या प्रमाणात ग्लुकोज खायला सुरू करता, मोठ्या प्रमाणामध्ये शुगर इंटेक होतो, त्याचबरोबर इन्सुलिन सिक्रेशन पण वाढतं आणि ही इन्सुलिन इज अ ग्रोथ फॅक्टर. त्यामुळं अशा प्रकारचे फॉरेन पार्टिकल शरीरामध्ये वाढायला सुरू होतं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये किडनी इन्फेक्शन, UTI युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतं, डायबिटिक फूड होतो, फंगल इन्फेक्शन होतं, नेलवर फंगन येतात, वजायना इन्फेक्शन होतं. सर्व इन्फेक्शनला डायबिटीज कारणीभूत होतं. Among the most serious infection for the diabetics are those involved in the feet. पायामध्ये सगळ्यात मोठं इन्फेक्शन असतं त्याचं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पायाला इन्फेक्शन. डिस्पाइट ॲडिक्वेट ब्लड ग्लुकोज कंट्रोल, म्हणजे तुम्ही ब्लड ग्लुकोज कंट्रोल केलेलं असतं, ब्लड ग्लुकोज कंट्रोल होतं, औषध खाऊन ब्लड ग्लुकोज कंट्रोल केलेलं असतं, तरी सुद्धा इन्फेक्शन पायामध्ये डेव्हलप होतं. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी शुगर डिपॉझिट झालेलं असतं आणि हे शुगर आणि प्रोटीन काय करतं, त्या सेलचा ग्रोथ करायला मदत करतं. आणि जे ड्रग तुम्ही घेता शुगर कंट्रोल करायला, इन्सुलिन, ते मध्ये ग्रोथ फॅक्टर असतो. अशा प्रकारची इन्फेक्शियस मटेरियलची वाढ व्हायला त्याला मदत. डायबिटिक विल डेव्हलप नॉन हिलिंग फूड वुंड ड्युरिंग देअर लाईफ टाईम. म्हणजे मुळात आधी सेन्सेशन नसतं त्याला, त्यामुळे त्यांना लागलेलंच कळत नाही आणि लागल्यानंतर जखम कधीच बरी होत नाही. जखम कधीच बरी होत नाही. त्याला फूड अल्सर म्हणतो. डायबिटिक फूड अल्सर तयार होतो, त्या ठिकाणी जखम तयार होते. 15% डायबिटिक पेशंटमध्ये नॉन हिलिंग फूड विन ड्युरिंग दर लाईफ टाईम. त्याच्या लाईफ टाईममध्ये 15% असे पेशंट आहेत की त्याच्यामध्ये फूडमध्ये नॉन हिलिंग जखम, नॉन हिलिंग म्हणजे न दुरुस्त होणारी जखम तयार होते इन देअर लाईफ टाईम. इन्फेक्शन इन द वूड ऑफन इन्व्हॉल्व्स multiple microorganisms making broad spectrum antibiotic treatment is necessary. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब डेव्हलप होतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मल्टिपल अँटीबायोटिक ट्रीटमेंट द्यावी लागते.
अशा पेशंटला मल्टिपल अँटीबायोटिक ट्रीटमेंट दिली जाते. However, decrease the blood circulation associated with PVD contribute the poor wound healing. म्हणजे एवढे तुम्ही अँटीबायोटिक देऊन सुद्धा पेशंटची जखम बरी होत नाही, कारण त्याच्यामध्ये PVD नावाचा डिसीज असतो, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असतो. त्यामुळे ब्लड फ्लो त्या ठिकाणी होत नाही आणि ब्लड फ्लो न तिकडे झाल्यामुळे ती नॉन हिलिंग वुंड तयार होते, जे न बरं होणारं जखम तयार होते. ॲज अ रिझल्ट म्हणजे त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट होते. मोठ्या प्रमाणात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतात आणि त्या ठिकाणी पुअर ब्लड सप्लाय असल्यामुळे ती जखम कधीही बरे होत नाही. ॲज अ रिझल्ट डायबिटिक हॅव 15-fold इन्क्रीज रिस्क ऑफ लोअर लिम्ब अँप्युटेशन. म्हणजे लोअर लिम्ब काढून टाकावे लागतात, पाय कट करावे लागतात. त्याला जबाबदार ती असते. And the account for 50% of the amputation done in United States, excluding accident. Accident सोडून जेवढे अम्प्यूट केलं जातं त्याच्यामध्ये डायबिटीजचं पर्सेंटेज जास्त आहे. 50% केसेसमध्ये डायबिटीजच असतो पेशंटला. दिस इज एस्टिमेटेड दॅट ईच ऑफ द केस ऑफ इन्फेक्टेड डायबिटीज more than athletic concern, medical one. However, they often indicate underlying serious condition of diabetes, which required medical management. या ठिकाणी तुम्हाला मेडिकल मॅनेजमेंट करावी लागेल. नंतर अर्थोकेनिस नायग्रिन इज व्हेरी ग्रे black velvet thickness of the skin, particularly around the neck and in the body fold, such cause high insulin level. म्हणजे तुम्हाला जनरली याची ब्लॅक अर्थो नॅग्रेन तयार होतं, ग्रे ब्लॅक व्हॅलिटी थिकनेस ऑफ द स्किन. स्किन मध्ये असं थिकनेस देतं की ते काळं कुट्टा दिसतं. कुठं कुठं असतं, जॉईंटच्या भोवती, गळ्याच्या भोवती, पायाच्या भोवती, अशा प्रकारचं तुम्हाला पॅचेस दिसायला सुरुवात होते. हे डायबिटीज हाय इन्सुलिनचा परिणाम असतो. हा कॉज बाय हाय इन्सुलिन लेवल, अतिशय जास्त प्रमाणात इन्सुलिन लेवलचं हे जबाबदार आहे. आणि हाय इन्सुलिन लेवल होण्याचं कारण काय? इंटेक ऑफ कार्बोहायड्रेट. मोर इंटेक ऑफ कार्बोहायड्रेट लीड टू हाय इन्सुलिमा, आणि हाय इन्सुलिमा झाल्यामुळे डायबिटिक डर्मोपॅथी तयार होते. त्याला म्हणतात डायबिटिक डर्मोपॅथी. डर्म म्हणजे स्किनवर परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि थिन स्पॉट लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये तुम्हाला डार्क अशी छोटे छोटे स्पॉट तुम्हाला पायावर दिसायला लागतात. छोटे छोटे स्पॉट तुमच्या पायावर दिसायला लागतात. हे लक्षण काय आहे? हे डायबिटीजचं लक्षण आहे. छोटे छोटे डाग पडायला सुरुवात होते पायावर, पर्टिक्युलरली पायावर तुम्हाला असे डाग दिसायला लागतात. त्याचा अर्थ पायातला ब्लड सप्लाय कमी झालेला. फायनली स्केल्ड लेजन्स स्किन टॅग्स आर सॉफ्ट प्रोसिक्युशन्स ऑफ द स्किन. त्या ठिकाणी इचिंग भरपूर होतं आणि असे खवले खवले पायावर यायला सुरुवात होते. ऑफन फाउंड ऑन द आयलिड, नेक अँड आर्मपिट. म्हणजे तुम्हाला खवलं 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 तुम्हाला जाणवायला लागतं, हे आयलिडवर, नेकवर, आर्मपिटवर होतं. ओव्हर 25% ऑफ द पेशंट विथ अ स्किन टॅग हॅव अ डायबिटीज. म्हणजे 25% याचे जे असं जे लक्षण असणार आहे, 25% केसेसमध्ये डायबिटीज झालेला. नेल प्रॉब्लेम ऑल्सो कॉमन इन डायबिटिक पेशंट, particularly fungal infection. The nails become yellow brown, thicken and separate from the nail bed. हे एक लक्षण त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतं. आता इरेक्टेबल डायफंक्शन, पुरुषांच्या मध्ये इरेक्शन बंद होतं, त्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स करता येत नाही त्याला, आणि मग फॅमिलीमध्ये डिस्प्यूट व्हायला सुरुवात होते. दिस इज वन ऑफ द कॉज of the diabetic patient. Erectile dysfunction. Community-based population study
The male aged 39 to 70 years found that म्हणजे 39 ते 70 वर्षाच्या व्यक्तीमध्ये इम्पोटॅन्सी डेव्हलप होते, इरेक्टेबल डायफंक्शन होतं, असं पॉप्युलेशन सर्व्हेमध्ये आढळून आलेलं आहे. Between 10 to 50%. Diabetes is a key risk factor. Increase the risk of erectable dysfunction more than threefold and affecting patient at the younger age than usual. म्हणजे लहान मुलामध्ये, यंगर एजमध्ये, तरुणामध्ये, तरुण पुरुषांच्या मध्ये इरेक्टेबल डायफंक्शन होतं. याला निव्वळ कारणीभूत असतं डायबिटीज. बिकॉज देर इज अ पुअर ब्लड सर्क्युलेशन, लार्ज वेसल डॅमेज, PVD, या सगळ्या कॉजेस काय करतं? इरेक्टेबल डायफंक्शन निर्माण करतं. इरेक्शन होऊ शकत नाही आणि मग सेक्शुअल इंटरकोर्समध्ये प्रॉब्लेम येतात आणि मग फॅमिली लाईफ डिस्टर्ब होते. हे वन ऑफ द कॉज आहे इन द डायबिटीज पेशंट. आणि त्यामुळे डायबिटीज पेशंट या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरतो, पण लज्जेच्यामुळे तो सांगू शकत नाही मला हे होत आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर 50% डायव्हर्स केसमध्ये यू विल फाइंड दिस कंडिशन. आणि ज्यांना डायबिटीज झालेला आहे ह्यांच्यामध्ये हा प्रमाण जास्त असतं. म्हणजे कोर्ट मॅटरमध्ये जर गेला तर 100% डायव्हर्स होणाऱ्या केसमध्ये 50% केसमध्ये हेच प्रॉब्लेम असतो, इरिटेबल डायफंक्शन. मेल कॅनॉट सॅटिस्फाय द फिमेल आणि याच्यामुळं काय होतं, डायव्हर्स होतो लोकांना. हे 100% रिझन आहे. आणि हे पर्टिक्युलरली डायबिटिक पेशंटमध्येही जास्त रिस्क फॅक्टर आहे. इन्क्रीज द रिस्क ऑफ इरेक्टिकल डायफंक्शन मोर दॅन थ्रीफोल्ड अँड अफेक्टिंग द पेशंट ॲट द यंगर एज दॅन द युजल. म्हातारपणी झालं तर काही अडचण नाही आहे, पण यंग एजमध्ये झालं, इरिटेबल डायफंक्शन झालं, तर त्याची फॅमिली लाईफ डिस्टर्ब होते. बिकॉज ही कॅनॉट सॅटिस्फाय द फिमेल. फिमेलचं सेक्शुअल डिझायर सॅटिस्फाय होऊ शकत नाही. अशा कंडिशनमध्ये डायव्हर्सचं प्रमाण वाढतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढलं जातं. हे त्याचं मेन कॉज आहे. 50% डायबिटीज केसमध्ये हे होतं. यंगमध्ये ही रिस्क असते. दिस इज इरेक्टेबल डायफंक्शन ऑल्सो इन्क्रीजेस द विथ एज अँड द सिव्हिरिटी ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जसा जाईल तसं तसा हा प्रॉब्लेम. कारण ब्लडमध्ये शुगर राहते आणि ब्लडमध्ये शुगर एक्स्ट्रा राहिल्यामुळं ब्लडची विस्कॉसिटी चेंज होते आणि प्रॉपर फ्लो पेनिसला न झाल्यामुळं इरेक्टेबल डायफंक्शन्स होते. म्हणजे ज्या वेळेला सेक्शुअल डिझायर होते तेव्हा ब्रेन काय करतं, मॅक्सिमम ब्लड सप्लाय पेनिसकडे पाठवतं आणि म्हणून पेनिस इरेक्ट होतं. हे नॉर्मल प्रोसेस आहे. ही काय आहे, नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही न झाल्यामुळं, ब्लड थिकनेस वाढल्यामुळं, ब्लडची विस्कॉसिटी वाढल्यामुळे त्या पेशंटमध्ये रक्ताचा पुरवठा पेनिसला प्रॉपर न झाल्यामुळे इरिटेबल डायफंक्शन डेव्हलप होतं. हे त्याचं कॉज आहे. म्हणजे त्या ठिकाणी शुगर कंट्रोल करणं गरजेचं आहे. इन्सुलिन घेऊन सुद्धा शुगर कंट्रोल होत नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेलं असतं. हा इन्सुलिन रेझिस्टन्सवर मात करतं S5. आपली S5 रेमेडी जी आहे, S5 रेमेडी जी आहे ती इन्सुलिन रेझिस्टन्सवर मात करतं. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं आणि शुगर युटिलाइज केली जाते. तर S5 ही इम्पॉर्टंट आहे. S5 हे काम करतं. लक्षात आलं. रिड्यूस द इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे नॉन डायबिटिक मध्ये S5 इज व्हेरी इम्पॉर्टंट रेमेडी. S5 तुम्हाला माहिती आहे लिव्हरवर काम करते. S5 डिटॉक्सिफिकेशन करतं. एक्स्ट्रा शुगर इज अ टॉक्सिक मटेरियल. त्या एक्स्ट्रा शुगरला कन्वर्ट काय करतं, किडनीच्या मार्फत बाहेर फेकून देतं आणि एक्स्ट्रा शुगर गेल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि इन्सुलिनचा वापर केला जातो. काही कारणानं इन्सुलिन रेझिस्टन्स जर वाढलेला असेल
त्याच्यामध्ये S5चा रोल आहे. S5 काम करतं त्याच्यामध्ये. इट विल रिड्यूस द इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणजे डायबिटीज 2चं क्युअर आहे ते S5 आहे. S5 इज द रेमेडी ऑफ डायबिटीज क्युअर. डायबिटीज 2चं क्युअर करण्याचं काम S5 करतं. लक्षात आलं? इम्पॉर्टंट रेमेडी आहे S5. Insulin resistance कमी करते. Estimated 50 to 60% of the diabetic men above the age of 50 have this problem. 50 वर्षाच्या वरच्या पेशंट मध्ये तर हे होतच होतं. यंगस्टर मध्ये पण होतं. यंगस्टर मध्ये पण होतं. आणि यंगस्टर मध्ये मोर सिव्हिअर आहे ते. 50 वर्षाच्या वरती गेल्यानंतर ठीक आहे, कन्सिडर केलं जातं. त्यामुळे स्त्री ऍक्टिव्ह नसते, मोनोपाथ झालेलं असतं, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कमी झालेला असतो. त्यामुळे 50 नंतर प्रॉब्लेम झाला तर काही डिफेक्ट होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु 40 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये जे इरिटेबल डायफंक्शन झालं बिकॉज ऑफ द डायबिटीज, इट इज अ सिरियस मॅटर फॉर द फॅमिली लाईफ. यामध्ये डायव्हर्स घेण्याचं प्रमाण वाढलेलं. बिकॉज ऑफ दिस ही कॅनॉट सॅटिस्फाय हिज अ सेक्स पार्टनर, फिमेल पार्टनर. त्याला काय करू शकत नाही, सॅटिस्फाय करू शकत नाही, आणि त्याच्यामुळं डायव्हर्सच्या केसेस वाढतात. इट इज अ कंडिशन ऑफ डायबिटीज 2 बिकॉज एक्स्ट्रा शुगर इन द ब्लड क्रिएट द ब्लड विस्कॉसिटी वाढवली जाते, आणि ब्लड विस्कॉसिटी जर वाढवली तर पेनिसला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही. त्यामुळं इरेक्शन होऊ शकत नाही, इरेक्टिव्ह डायफंक्शन. आणि शुगर का वापरली जात नाही? इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट होतं. त्यामुळे सेलचा ताला खोलला जात नाही. रक्तामध्ये शुगर तशीच पडते. कितीही इन्सुलिन दिला तरी ब्लड मधलं शुगर सेलमध्ये जाऊ शकत नाही. एनर्जी फटीक होतं त्या पेशंटला, आणि एनर्जी फटीक झाल्यामुळे तो खात राहतो. प्री डायबिटीज मध्ये त्याला अत्यंत प्रचंड भूक लागायला सुरू होते. बिकॉज द ग्लुकोज इज नॉट एट ऑल यूज. इन्सुलिन बिनकामाचं झालेलं असतं. दॅट इज कॉल्ड इन्सुलिन रेजिस्टन्स. हा इन्सुलिन रेजिस्टन्स प्रॉब्लेम असतो, त्याला कंट्रोल करण्याचं काम S5 करतात. S5 इज द रेमेडी विच कंट्रोल दिस इन्सुलिन रेजिस्टन्स आणि नॉर्मल करू शकतं डायबिटीज. त्यामुळे डायबिटीज ड्रॉप मध्ये S5, C5, S6, C6, C17 हे सगळं आपण वापरलेलं आहे. म्हणजे असा एक डायबिटीजचा फॉर्म्युला बनवला की त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार केला गेला. किडनीचा फंक्शनचा विचार केला गेला, ॲड्रिनलचा विचार केला गेला, इन्सुलिन रेजिस्टन्सचा विचार केला गेला. आजची रेमेडी बनवली कुणी? मनीष पाटीदार सरांनी. इन्सुलिन ड्रॉप, डायबेट ड्रॉप तयार केली त्यांनी. हे ते काम करत. सर्व गोष्टीचा विचार करा. आपण फॉर्म्युला जेव्हा डिस्कस करू त्यावेळेला सगळं तुम्हाला मी सांगेन. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू कंट्रोल द डायबिटीज. म्हणजे डायबिटीज 1 असू दे, डायबिटीज 2 असू दे, सगळ्याला कंट्रोल करणारा फॉर्म्युला आहे. कारण S5 आहे. S5 इन्सुलिन रेजिस्टन्स अवॉइड करतो. डायबिटीज मध्ये जो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो त्या इन्सुलिन रेजिस्टन्सला कमी करण्याचं काम S5 करतं. S5 इज द रेमेडी. With the estimated 50 to 60% of the diabetic men above the age of 50 having this problem. हा प्रॉब्लेम त्यांना असतो, इरेक्टेबल डायफंक्शन. आता स्त्रियांच्या मध्ये काय होतं? पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, PCOD डेव्हलप होतं. म्हणजे हाय शुगर लेवल, हाय इन्सुलिनमा, आणि हाय इन्सुलिनमा काय करतं? इट इज अ ग्रोथ फॅक्टर डेव्हलपर. म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जर वाढलं तर ग्रोथ फॅक्टर वाढतो. त्यामुळं सिस्ट डेव्हलप होतं. इन बॅलन्स ऑफ द हार्मोन कॅन कॉज सम वुमेन टू डेव्हलप अ सिस्ट ऑन द ओरीज. ओरीजवर सिस्ट डेव्हलप होतं. वॅजिनल मॅसेस म्हणतात त्याला. आणि हे ग्रोथ व्हायला कारण असतं हार्मोनल इनबॅलन्स. म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण का वाढलं? शुगरला कंट्रोल करण्यासाठी
म्हणजे जसं जसं शरीरामध्ये शुगर वाढायला चालू होते तसं तसं इन्सुलिन पण वाढत जातं. आणि हे इन्सुलिन काय करतं, ग्रोथ फॅक्टर डेव्हलप करतं. आणि ग्रोथ फॅक्टर झाल्यामुळे अनवॉन्टेड सीड्स काही जर फॉर्म झालं असेल त्याची वाढ व्हायला लागते. इट बिकम अ पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. अनेक प्रकारचे सिस्ट त्याच्यात तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. इट इज कॅरेक्टर्ड बाय इरेग्युलर मेन्सुरेशन सायकल. जी मेन्सिस येतं स्त्रियांच्यामध्ये इरेग्युलर होतं. एव्हिडन्स ऑफ एक्सेसिव्ह टेस्टिस्टिरॉन. एक्सेसिव्ह टेस्टिस्टिरॉन असतं, मेल हार्मोन डॉमिनन्सी तयार होते त्याच्यामध्ये. अँटी म्युनरल हार्मोन म्हणतात त्याला. म्हणजे हार्मोन टेस्ट तुम्ही जर स्त्रियांची केली तर त्याच्यामध्ये एक्सेस टेस्टोस्टेरॉन फाउंड होतं. आणि ते काय करतं, सेकंडरी सेक्च्युअल कॅरेक्टर डेव्हलप करतं. अशा स्त्रियांच्यामध्ये दाढी मिशा यायला सुरुवात होते. अशा स्त्रियांच्यामध्ये दाढी मिशा, मेल डॉमिनेटिंग कॅरेक्टर डेव्हलप होतं. अशा स्त्रियांच्यामध्ये काय तयार होतं, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये चेहऱ्यावर केस उगवायला सुरू होतं, दाढी मिशा यायला चालू. तर दिस इज अ कंडिशन इन द डायबिटीज 2. डायबिटीज 2 मध्ये ही गोष्ट घडते. किंवा डायबिटीज झालेला कळत पण नाही स्त्रियांना. एक्सेस कार्बोहायड्रेटचं सेवन करतात, मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट घेतात, मोठ्या प्रमाणामध्ये शुगर घेतात. अशा व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. आणि इन्सुलिन, शुगर कमी करण्यासाठी इन्सुलिनचं सिक्रेशन वाढतच राहतं पॅनक्रियामधून. आणि जसं जसं पॅनक्रिया इन्सुलिन सिक्रेट करायला लागतं तसं तसं सेकंडरी ग्रोथ फॅक्टर पण डेव्हलप होतो. हा सेकंडरी फॅक्टर अनवॉन्टेड ग्रोथ करायला सुरुवात करतं. अनवॉन्टेड ग्रोथ जिथं जिथं तयार होते त्याला ते जबाबदार. आता दाढी मिशा येणे हे टेस्टोस्टेरॉनशी संबंधित आहे. आणि जर टेस्टोस्टेरॉनचं हार्मोन स्त्रियांच्या शरीरामध्ये जर वाढलं, एक्सेस टेस्टोस्टेरॉन डेव्हलप झालं, तर त्या ठिकाणी मल्टिपल सिस्ट तयार होतात आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे. त्याचप्रमाणे दाढी मिशा यायला सुरुवात होते. मेनी ऑफ द सेम कॅरेक्टरिस्टिक इज अ टाईप 2 डायबिटीज. 2 टाईप डायबिटीज मध्ये पण होतं. द PCOS patient shares many of the same characteristics as the diabetes 2, including obesity, high blood pressure, high cholesterol. Insulin resistance. PCOS is caused by elevated insulin resistance and increase the risk of developing 2-type diabetes threefold in the young woman. लहान मुलींच्या मध्ये, यंग वुमन मध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम असतं. कधी कधी त्याचे सिम्पटम्स येत नाही, परंतु त्याच्या शरीरामध्ये ती ग्रोथ होत राहते, त्याला कळतच नाही त्या पेशंटला. म्हणजे मुलींचा जर सर्वे केला, कॉलेजमधल्या मुलींचा सर्वे जर केला तर तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात. आजच्या लाईफस्टाईल त्याला जबाबदार असतात. आजची जी लाईफस्टाईल आहे ही त्याला जबाबदार आहे. मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतलं जातं. फास्ट फूडमध्ये सर्व कार्बोहायड्रेटच असतं. मैदायुक्त पदार्थ जास्त खाल्ले जातात. पिझ्झा, बर्गर, ब्रेड, बिस्किट, हे सगळं काय कॉज आहे, हाय इन्सुलिन डेव्हलप करायला जबाबदार असतात. हे हाय इन्सुलिन डेव्हलप करतात कारण त्याच्यामधून शुगर बनते. त्या शुगरला लवकरात लवकर कन्वर्ट करायला लागतं. ब्लडमधली शुगर कमी करण्यासाठी पॅनक्रिया इन्सुलिन सिक्रेट करायला सुरू करतं. कारण सेलच्या वर इन्सुलिन रिसेप्टर्स असतात. त्याला कळतं ही शुगर वाढलेली आहे, शुगर आपल्याला आत घ्यायचे, त्याला स्टोअर करायचे. हे कार्य पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करून इन्सुलिन डेव्हलप करतं. त्याचबरोबर सेकंडरी एक फॅक्टर डेव्हलप होतो, तो म्हणजे ग्रोथ फॅक्टर. आणि त्याच्यामध्ये ट्युमर वाढण्याची क्रिया सुरू होते. एक बायजेनियन ट्युमर, एक सिस्ट असतं, एकच सिस्ट असतं. म्हणजे शरीरात सिस्ट बनण्याची एक प्रक्रिया असते. प्रत्येक मुलीच्या मध्ये सिस्ट बनत असतं, पण ते नष्ट पण होतं. पण डायबिटीज 2 मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाल्यामुळं शुगर युटिलाइज केली जात नाही आणि त्यामुळं मॅक्सिमम इन्सुलिन
पुन्हा पुन्हा सिक्रेट होत राहतं. जेव्हा सिक्रेट ऑफ इन्सुलिन होतो त्याच्या वेळेला एक सेकंडरी ग्रोथ फॅक्टर असतो. ती सेकंडरी ग्रोथ फॅक्टर काय करतं, शरीरामध्ये वाढ करायला सुरुवात करते आणि एक सिस्टचे अनेक सिस्ट बनतात आणि पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम डेव्हलप होतं. सो दिस इज द रिस्क ऑफ द डायबिटीज टू. लक्षात आलं, इट इज टोटली रिलेटेड विथ युअर लाईफस्टाईल. हे लाईफस्टाईलशी रिलेटेड प्रॉब्लेम. म्हणून ट्रीट द कॉज नॉट टू द सिम्टम. सिम्टम घालवायचा प्रयत्न करू नका, कॉज ऑफ द डिसीज वर ट्रीट करा. ट्रीट द कॉज नॉट द सिम्टम्स. वेअर द मोस्ट डिसीजेस आर लिमिटेड टू सिंगल ऑर्गन सिस्टम. बरेचसे जे रोग आहेत ते सिंगल ऑर्गनची असतात, पण डायबिटीज अफेक्ट ऑर्गन्स इन मल्टिपल वेज. मल्टिपल ऑर्गन डिसीज म्हणजे डायबिटीज आहे. मल्टिपल ऑर्गन डिसीज. डायबिटीज अफेक्ट एव्हरी ऑर्गन इन द मल्टिपल वे. प्रत्येक ऑर्गनवर डायबिटीजचा परिणाम होतो. ॲज अ रिझल्ट इट इज अ लिडिंग कॉज ऑफ द डेथ. इट इज लिडिंग कॉज ऑफ द ब्लाइंडनेस, किडनी फेल्युअर, स्ट्रोक, हार्ट डिसीज. हे सगळं काय होतं, डायबिटीजमुळं होतं. लिडिंग कॉज आहे. आजचं सगळ्यात जास्त लिडिंग कॉज ते आहे. डायबिटीज होण्याचं कारण आहे. ब्लाइंडनेस आहे, लिडिंग कॉज ऑफ किडनी फेल्युअर, लिडिंग कॉज ऑफ हार्ट डिसीज, लिडिंग कॉज ऑफ स्ट्रोक. इट इज लिडिंग कॉज ऑफ amputation. It is leading cause of dementia. It is the leading cause of infertility. It is leading cause of nerve damage. हे सगळं त्याच्यामुळं होतं, डायबिटीजमुळे. मल्टी ऑर्गन फेल्युअर सिस्टम, मल्टी ऑर्गन डिसीज होतो. डायबिटीजमुळे मल्टी ऑर्गन डिसीज होतो. बट perplexing question is why this problem is getting worse, not better, even centuries after the disease was described. म्हणजे डिसीजची एवढी माहिती असून सुद्धा वर्स कंडिशन का व्हायला लागले एव्हरी सेंचुरीमध्ये. आवर अंडरस्टँडिंग ऑफ डायबिटीज इन्क्रीजेस. वी एक्सपेक्ट द कॉम्प्लिकेशन शुड बी डिक्रीज, बट दे डोंट. Even a situation get worse, then only logical explanation is that our understanding and treatment of diabetes 2 is fundamentally flawed. म्हणजे आपल्याला समजलेला डायबिटीज आणि केलेली ट्रीटमेंट ही चुकीची असते. म्हणून एवढे सिच्युएशन डेव्हलप होतात. आणि आपण काय करतो, आपलं टार्गेट डायबिटीज मध्ये काय असतं, लोअर द ब्लड शुगर. एकच टार्गेट, लोअर द ब्लड शुगर. ब्लड शुगर कमी करण्याचं फक्त मनात घेतलेलं असतं. बट हाय ब्लड ग्लुकोज ओनली द सिम्टम, नॉट द कॉज. म्हणजे एक सिम्टम आहे, ब्लड मधली ग्लुकोज वाढलेली एक सिम्टम आहे, कॉज नाही आहे. द रूट कॉज ऑफ द हायपरग्लिसेमा इन द टाइप 2 डायबिटीज हाय इन्सुलिन रेजिस्टन्स. हाय इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळं हायपरग्लिसेमा होतो, ब्लड शुगर वाढते. याला निव्वळ कारणीभूत असतं हाय इन्सुलिन रेजिस्टन्स. Until we address that root cause, insulin resistance, the epidemic of diabetes 2 and the all of associated complication will continue to get worse. म्हणजे हे जर तुम्ही विचारच नाही केला तर या कंडिशन आणखीन सेंचुरीज मध्ये वर्स होण्याचे चान्सेस आहेत. वी नीड टू स्टार्ट अगेन. व्हॉट इज द कॉज ऑफ डायबिटीज 2, which is called insulin resistance? How can reverse it? Obviously, obesity plays a large role. We must begin with the etiology of obesity. Obesity कशी घडते याच्याबद्दल पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करूया. S5 is the remedy to reduce the insulin resistance. आपल्याकडे S5 रेमेडी आहे की जी इन्सुलिन रेजिस्टन्सला रिड्यूस करायला मदत करते.
आर्थोकेलॉसिस कंट्रोल करायला मदत करते, कारण एस्पाय मध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. एस्पाय मध्ये अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट काय करते? आर्थोस्केलॉसिस घडवू देत नाही. म्हणजे हार्ट अँड स्ट्रोक पासून वाचवता येतं. अशी रेमेडी आपल्याकडे एस्पाय आहे. एस्पाय वर्क्स ऑन द इन्सुलिन रेजिस्टन्स. एस्पाय ही रेमेडी इन्सुलिन रेजिस्टन्सवर काम करते. तर ओबॅसिटी पुढचा उद्या बघूया. उद्या आपण ओबॅसिटी कशी घडते ते बघूया. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. आमचा हा छोटा आमचा विद्यार्थी आला. म्हणजे तो आत्तापासून ऐकतोय बघा. चांगला डॉक्टर तयार होणार आहे हा. याची ॲबिलिटी वाढवा. डेफिनेटली चांगला डॉक्टर तयार होईल. हा. भविष्यातला एक चांगला डॉक्टर बनेल. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे. ओके.